नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी सुमती सुरेश खलाटे। आज आपण भाग दुसऱ्यातला स्थूल वाचनाचा पाठ बघणार आहोत। मनक्या पेरेन लागा। वास्तविक पाहता ही कविता आहे वीरा राठोड यांची, परंतु ती आपल्याला स्थूल वाचनासाठी दिलेली आहे। ही जी कविता आहे या कवींचा परिचय मी प्रथम आपल्याला करून देते। वीरा राठोड यांचा जन्म 1980 मध्ये झाला। बंजारा संस्कृतीतील लोककवितेचे संस्कारधन सोबत घेऊन वीरा राठोड यांची कविता ही मराठीत आपल्याला अभ्यासण्यासाठी आली आहे। बघा, सेन साथी वेस सेन साई वेस या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास दिल्लीमध्ये भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2015 मध्ये मिळाला। त्यांचा आणखीन एक कविता संग्रह म्हणजे पीढ़ी घड़ा एरी बाते हा बंजारा बोली भाषेतील आहे। सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने भटके, विमुक्त, वंचित, दलित यांच्या प्रश्नावर त्यांनी लेखन केलेले आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, बंजारी भाषेतील मनक्या पेरेन लागा या कवितेचं वीरा राठोड यांच्या या कवितेचं विनायक पवार यांनी मराठी भाषेमध्ये रूपांतर केलेलं आहे। म्हणूनच आपल्याला पुस्तकामध्ये 2 ठिकाणी या कविता दिसतात, एक म्हणजे बंजारी बोली भाषेतली आणि दुसरी म्हणजे मराठीमध्ये रूपांतर केलेली अशी। कवी व्यक्त होताना कविता ज्यावेळेस व्यक्त होते त्यावेळेस भाषेचा अडसर नसतो, हेच आपल्याला इथे दिसतं। मग ते बी जे आहे ते बी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास सांगताना माणसं पेरायला हवीत हा विचार कवितेतून कवींनी सांगितला आहे, वीरा राठोड यांनी सांगितलेला आहे। ही कविता लिहिण्यामागचा वीरा राठोड यांचा उद्देश म्हणजे जीवनामध्ये आपण लहानाचे मोठे होत असताना बघा आपल्या उपयोगी अनेक माणसं पडतात, अनेक लोक आपल्याला मदत करतात, पण समाजातील थोडीच लोक ही निस्वार्थीपणे इतरांना मदत करतात। वीरा राठोड हे लहान असताना त्यांच्यातील चांगले गुण ओळखून समाजातील काही लोकांनी त्यांना मदत केली। कवी राठोड हे लहानाचे मोठे झाले आणि ज्या वेळेस बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस माणूस मोठा होतो तेव्हा या वीरा राठोड असे सांगतायत की मोठं झाल्यानंतर मोठं होण्यासाठी जे कष्ट, जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष तुम्ही पहा असं कवी आपल्याला सुचवतात। संघर्ष बघून ती कष्टाची जी सवय आहे ती आपल्या अंगी बाळगा, स्वतःमध्ये कष्टाची सवय निर्माण करा असे ते सांगतात। जसं आजोबांनी एखादं झाड लावलं तर त्याची फळं जी आहेत ती पुढची पिढी चाकते, तसंच समाजातील मानवतेचं झाड लावायचं असेल, समाजामध्ये आनंद निर्माण करायचा असेल तर तुम्ही माणसं पेरायला शिका असं कवी या ठिकाणी आपल्याला सांगतायत। चला तर कविता आपण प्रथम बघू। कवितेचं वाचन मी करते। मनक्या पेरेन लागा। एक बी जमीन गडचं, जमीती ओरो नातं जुडचं। एक बी जमीन गडचं, जमीती ओरो नातं जोडचं। धूड ओन लगाडचं जीव,
आसो काही घडचं, धूड ओन लगाडचं जीव, आसो काही घडचं. पाणी पावस उंदाळो वरसाळो, आंधी अंघोळो, दुष्काळ येती लढच. एक दन ऊन झाड करणच सोडच. बघा, असो काही घडचं, पाणी पावस उंदाळो वरसाळो, आंधी अंघोळो, दुष्काळ येती लढच. एक दन ऊन झाड करणच सोडच. चालो चालो, आपण बी मनक्या पेरे लाग जावं. चालो, आपण बी मनक्या पेरे लागा जावा. बघा, ही वीरा राठोड यांची ही कविता आहे. तीच कविता विनायक पवार यांनी मराठी भाषेमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. ही बंजारी बोली भाषेतली कविता, परंतु इथे बोलीभाषा ही कुठलीही असली तरी कविता करताना अडथळा हा येत नाही. हे या ठिकाणी आपल्याला ही मराठी कविता बघितल्यानंतर लक्षात येतं. विनायक पवार यांची ही कविता आहे बघा. माणसं पेरायला लागू, माणसं पेरायला लागू, एक बी मातीत पडतं, मातीशी त्याचं घट्ट नातं जडतं. माती त्याला लावते जीव. एक बी मातीत पडतं, मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडतं. माती त्याला लावते जीव. अशी काय घडते, अशी काय घडते? ऊन वारा पाऊस पाणी वारं वावधान, दुष्काळाशी लढते. एक दिवस त्याला झाड करूनच सोडते. अशी काय घडते? ऊन वारा पाऊस पाणी वारं वावधान, दुष्काळाशी लढते. एक दिवस त्याला झाड करूनच सोडते. चला, आपणही माणसं पेरायला लागू. चला, आपणही माणसं पेरायला लागू. कवी विनायक पवार या ज्या कविता आहे ही पिढी घडा एरी वाते या पुस्तकातून घेतलेली आहे. बघा, माणसे पेरायला लागू. माणसं पेरायला लागणं म्हणजे माणसांची पेरायला लागणे म्हणजे पेरणी करणे. जसं बी शेतकरी शेतामध्ये पेरतो तसं कवी म्हणतायत की आपण काय करू? माणसं पेरायला लागू. बघा, एक बी मातीत पडतं, मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडतं. माती त्याला लावते जीव. नातं जडतं. नातं जडतं म्हणजे काय? अतूट असे भावबंध त्याचे निर्माण होतात. बघा, एक बी मातीत पडतं आणि ते रुजतं. रुजतं म्हणजे काय? ते त्या मातीशी जुळवून घेतं आणि मग हळूहळू अंकुर वाढू लागतो. घट्ट घट्ट नातं जडतं, माती त्याला लावते जीव. बघा, हा बी मातीमध्ये पडल्यानंतर ती माती ही त्या बीला स्वीकारते आणि बी सुद्धा त्या मातीला स्वीकारतो. असं एकमेक दोघही जण एकमेकांना स्वीकारतात आणि मग माती आणि बी यांचं नातं जे असतं ते घट्ट होतं. मातीशी बीचं जे नातं असतं ते घट्ट जडतं आणि मग त्या छोट्याशा रोपाला माती जीव लावते. बघा, हा नातं जडतं म्हणजे त्या ठिकाणी जीव लावते त्याला. त्याची योग्य प्रकारे वाढ व्हावी म्हणून पोषक द्रव्य पुरविते. मातीतून प्रकटलेल्या जीवाचे म्हणजेच बीचं
माती संगोपन करते. आणि तसं तुम्हीही समाजामध्ये माणसं पेरायला सुरुवात करा, असं कवी या ठिकाणी आपल्याला सांगतायत. बघा पुढे अशी काय घडते. ऊन वारा पाऊस पाणी, वारा वावधान दुष्काळाशी लढते, एक दिवस त्याला झाड करून सोडते. वावधान, वावधान याचा अर्थ वादळ, जोराचं वादळ. बघा तुम्हाला माहितीये की ऋतुचक्र हे सतत चालू असतं आणि ज्या वेळेस ऋतुचक्र बदलतं त्यावेळेस पाणी पाऊस, ऊन वारा, वादळ वावधान, दुष्काळ या सर्वांपासून ती माती त्या बीचं संरक्षण करते. आणि एक दिवस त्या बीचं मोठं झाड होतं, त्या बीचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होतं. पण ज्यावेळेस झाड मोठे होत असते त्यावेळेस त्या झाडाला अनेक संघर्षाशी तोंड द्यावं लागतं. ती माती संघर्ष करायला शिकवते आणि असं घट्ट नातं त्या मातीशी जुळतं. त्या बीचं झाड होताना त्या मातीशी घट्ट असं नातं जुळतं. पुढे बघा, चला आपणही माणसं पेरायला लागू. लागू याचा अर्थ लावणे. कवी म्हणतायत की आपण पण काय करू, माणसं पेरायला लागू. बघा मातीत पडलेल्या बीचं झाड करणारी माती पाहून कवीलाही वाटतं की चला आपणही माणसं पेरायला लागू. माणसं पेरल्याशिवाय माणसामधील माणूसपणही जागा होणार नाही आणि त्याशिवाय सामाजिक विषमताही दूर होणार नाही. सामाजिक विषमतेतील जी दरी आहे ती दूर होणार नाही. माणसांच्या मनामध्ये एकमेकांच्या विषयी प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, ममत्व हे निर्माण होणार नाही. आणि म्हणूनच कवी विद्यार्थ्यांना हेच सांगत असतात की समाजातील माणसांशी तुम्ही प्रेमाने वागा, बंधुभावाने वागा, माणसे पेरायला लागा, म्हणजेच मानवतेचं झाड खऱ्या अर्थाने बहरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.